श्रावण किंवा चातुर्मास या काळात मांस खाणे आवश्यक किंवा योग्य आहे, निषिद्ध तर नक्कीच नाही. सत्यम वद, धर्मंचर. खरं बोलावं आणि धर्माप्रमाणे आचरण असू द्यावं. दीपपूजन या पवित्र मंगल उदात्त सणाला गटारी असं म्हणून बदनाम केलेलं आहे आणि श्रावणाची भयंकर भीती किंवा तिरस्कार किंवा जसं काही श्रावण संपल्यानंतर आपण जिवंतच राहणार नाही अशा भावनेने श्रावण सुरू व्हायच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत आधाशीपणे नॉनव्हेज खायचं आणि गटारात पडायला होईल इतकी दारू प्यायची असा एक नवीनच रिवाज रूढी समाजात रुजवली जात आहे. याच्या उलट दुसरी बाजू म्हणजे आस्तिक, सश्रद्ध, धार्मिक, भावनिक, भोळे भाबडे लोक अत्यंत निष्ठेने, समर्पितपणे किमान श्रावण महिना किंवा ज्यांची तीव्र भावना आहे ते लोक संपूर्ण चातुर्मास पाळतात, म्हणजे 4 महिने. आणि काही लोक तर चातुर्मासाला जोडून येणारा मार्गशीर्ष महिनासुद्धा पाळतात, म्हणजे एकूण 5 महिने. चातुर्मास या संज्ञेचे 2 पारंपरिक अर्थ आहेत. एक सगळ्यांनाच माहिती असलेला श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक हे 4 महिने म्हणजे चातुर्मास. आणि काही जण आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी या 4 महिन्यांना चातुर्मास असे म्हणतात. तर श्रावण महिना संपूर्ण किंवा चातुर्मास सगळे 4 महिने या काळामध्ये बहुतांश लोक नॉनव्हेज खायचे बंद करतात. तर काही लोक त्याच्यासोबतच कांदा, लसूण आणि मद्यसेवन हेही स्ट्रिक्टली वर्ज्य करतात. अशा सर्व लोकांच्या श्रद्धेला आणि त्यांच्या वैयक्तिक समजुतीला माझा सादर नमस्कार. पण एतद्देशीय, भारतीय अशा आपल्या स्वतःच्या आयुर्वेद शास्त्रामध्ये, मूळ संहितांमध्ये असं स्पष्टपणे स्वच्छ शब्दात लिहिले आहे की श्रावण किंवा चातुर्मास या काळात मांस खाणे आवश्यक आणि किंवा योग्यसुद्धा आहे, निषिद्ध तर नक्कीच नाही. सत्यम वद, धर्मंचर. रसान कृतान म्हणजे फोडणी दिलेले मांसरस. मांस उकळून त्याचं जे पाणी येतं त्याला फोडणी दिली की त्याला मांसरस म्हणतात. जांगलम पिशितम, जांगल अशा प्रकारचं पिशित म्हणजे मांस. मध्वरिष्टम म्हणजे मधापासून केलेले मद्य. चिरंतनम म्हणजे जुने मद्य. याचं सेवन वर्षा ऋतूमध्ये करावं असं वाग्भट यांच्या अष्टांग हृदय ग्रंथात उल्लेखलेलं आहे. अग्निसंरक्षणवता यवगोधूमशालयः पुराणा जांगलैर्मांसैर भोज्यायुषैश्च संस्कृतैः असं चरकसंहिता या ग्रंथात लिहिलेलं आहे. संस्कृतैः म्हणजे फोडणी दिलेलं. युष म्हणजे डाळींपासून, कडधान्यांपासून केलेलं वरण किंवा कढण. पुराणाः यवगोधूमशालयाः भोज्या म्हणजे 1 वर्ष जुने गहू किंवा तांदूळ यांचं सेवन करावं. जांगलैः मांसैः, जांगल अशा प्रकारच्या मांसासोबत असं स्पष्टपणे आयुर्वेदाच्या मूळ 2ही ग्रंथात उल्लेख आहेत. सत्यम वद, धर्मंचर. खरं बोलावं आणि धर्म म्हणजे ज्याने समाजाचं हित साधतं अशा प्रकारचं आचरण करावं. वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा म्हणजे आषाढ, श्रावण किंवा वर्षा ऋतू काही ग्रंथांमध्ये प्रावृट असा ऋतू त्याबरोबर जोडून 4 महिने म्हणजे पुढे भाद्रपद, अश्विन इथंपर्यंत सांगितलेलं आहे. पुढेही जो थोडा शरद ऋतू आहे, ऑक्टोबर हीट आहे, जो अश्विन कार्तिक या महिन्यांमध्ये असतो, ज्या काळात आपल्याकडं गणपती, दुर्गापूजा, नवरात्र, दिवाळी, दसरा हे पारंपरिक सण उत्सव असतात. याही चातुर्मास काळामध्ये ढगाळ पावसाळी ओलसर वातावरणामुळे मंदावलेल्या, कमी झालेल्या, क्षीण झालेल्या भूक, पचनशक्ती, अग्नी यावर अनावश्यक ताण न येता
सहजपणे जे पसेल असे जांगल मांस, म्हणजे हरिण किंवा ससा यांचे मांस, की जे सध्याच्या काळात व्यवहारात शिल्लक नाही, शक्य नाही. म्हणून मग शक्यतो शेळीचे, बोकडाचे नव्हे, शेळीचे मांस आणि किंवा त्या काळच्या इकडे तिकडे फिरून आपल्या पायाने विस्कटून शोधून स्वतःचे अन्न स्वतः चोचीने टिपणाऱ्या अशा कोंबड्याचे, कोंबडीचे नव्हे, ब्रॉयलर चिकनचे तर नव्हे, कोंबड्याचे मांस खायला सांगितलेले आहे. आणि पावसाळ्यात भूक मंदावते, म्हणून भूक वाढेल, पचनशक्ती वाढेल, टिकून राहील, अग्निदीपन होईल अशा प्रकारचे मद्य, म्हणजे हल्लीची व्हिस्की, रम, जीन, ब्रँडी, होडका हे नव्हे, तर तत्कालीन नैसर्गिक मद्य जे द्राक्षा यापासून बनलेलं आहे, ज्याला आपण आज वाईन म्हणतो, किंवा मधापासून बनणारे मद्य, ज्याला मीड, हनी वाईन किंवा हायड्रोमेल अशी संज्ञा आहे. किंवा 3 इडियटमध्ये सुरुवातीला चतुर ज्या शब्दाचा उल्लेख करतो ती मदिरा पिण्यास सांगितलेला आहे. कुछ याद आया? सारभाग असा की आरोग्यशास्त्र जपणाऱ्या आयुर्वेदशास्त्राच्या मूळ संहिता ग्रंथांमध्ये कुठेही पावसाळ्यात, चातुर्मासात आणि त्याला जोडून येणाऱ्या किंवा समाविष्ट असणाऱ्या शरद ऋतूमध्ये, म्हणजे साधारणतः आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या सर्व काळामध्ये मांस खाणे किंवा मद्य पिणे यावर कोणत्याही प्रकारची बंदी घातलेली नाही. उलट अमुक विशिष्ट प्रकारचे मांस खावे किंवा अमुक विशिष्ट प्रकारचे मद्य प्यावे असा सकारात्मक, होकारात्मक, विधायक उपदेश आरोग्य रक्षणासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे श्रद्धा या बाबीचा ढोबळमानाने अर्थ जरी विश्वास असा घेतला जात असला तरी वस्तुतः श्रद्धा या शब्दाचा खराखुरा अर्थ पुढील प्रमाणे आहे. श्रद्धा शब्द की व्युत्पत्ति श्रत या श्रद्ध इस शब्द से अंग प्रत्यय की युति होने पर होती है, जिसका अर्थ है आस्तिक बुद्धि सत्यम धीयते यस्याम, अर्थात सत्य प्रतिष्ठित है ऐसी बुद्धि. विचार के बिना श्रद्धा पंगु है और श्रद्धा या भावना के बिना विचार वह अंधश्रद्धा हो जाती है, क्योंकि विवेक के अभाव में, बुद्धि के अभाव में यह पता ही नहीं चलता कि श्रद्धा किस पर और क्यों करनी है, या उस श्रद्धा का अभिप्राय क्या है. इसलिए ध्यान देने की आवश्यकता है कि मूलतः श्रद्धा शब्द का अर्थ हृदय में निष्ठा और आस्तिक बुद्धि अर्थात बुद्धि के साथ विश्वास. दूसरी बात, आयुर्वेद शास्त्र के अनुयायी छोड़कर या भारतीय सनातन हिंदू धर्म में सम्मिलित कुछ प्रतिशत लोग छोड़कर भारत में अन्य सभी लोग और संपूर्ण विश्व में तो बाकी सभी के सभी लोग इस प्रकार का श्रावण या चातुर्मास में मांस मद्य वर्ज्य करना यह आचरण नहीं करते हैं. तथापि उस कारण से, यानी श्रावण या चातुर्मास में मांस मद्य का सेवन करने से स्वास्थ्य संबंधित कोई बड़ी समस्या उन लोगों में या उन प्रदेशों में निर्माण हुई हो, ऐसा सदियों तक दृग्गोचर सिद्ध प्रस्थापित नहीं हुआ है. इसी कारण से एक रूढ़ी, एक परंपरा, एक धार्मिक आस्था, इसके रूप में यदि मांस मद्य वर्ज्य करना है तो वैयक्तिक विकल्प ही निश्चित समर्थनीय है. किंतु चातुर्मास में या श्रावण में मांस और मद्य वर्ज्य करना ही चाहिए, वर्ज्य होना ही चाहिए, ऐसा भारतीय आरोग्य शास्त्र, आयुर्वेद शास्त्र कहीं पर भी नहीं कहता है. अपितु हर ऋतु में खाने वालों ने और पीने वालों ने, अर्थात नॉनवेज खाने वालों ने और मद्यपान करने वालों ने किस प्रकार का मांस तथा मद्य चयन करना चाहिए, इसका भी वर्णन विविध विकल्पों के साथ आयुर्वेद शास्त्र की मूल संहिताओं में सविस्तर उपलब्ध है.